श्री स्वामी समर्थ. मी आले आहे कोल्हापूरला आणि आता मी चालले ज्योतिबाच्या दर्शनासाठी आणि हा चढते डोंगर ज्योतिबाचा. आता वाजलेले आहेत 5 आणि हा टायमिंग ना खरंच फिरण्यासाठी खूप छान आहे. ह्या डोंगरावर चढण्यासाठी मला वाटतं की हाच खूप छान टायमिंग आहे आणि खूप छान हवा सुटली होती, ऊन नव्हतं किंवा काहीच नव्हतं, त्यामुळे छान वाटलं होतं. प्रवास पण आमचा हा छान झाला. त्यानंतर मी आलेले हे दक्कनचा राजा ज्योतिबा माझा इथं आले आहे. दक्कनचा राजा आहे इथं आणि छान असा आमचा प्रवास झाला. तो म्हणतो आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि स्वामी झोपला आहे आता, तो ट्रॅव्हलिंगमध्ये ना झोपला. त्या सकाळपासून झोपला नव्हता, मग आता जर डोंगरावर चढत होता ना तेव्हा खूप रस्ता वेडावाकडा होता आणि त्यात त्रास झाला आणि त्यामुळे तो झोपून गेला. केव्हा पण आलं दर्शनाला ना इथं खरंच खूप म्हणजे खूप गर्दी आली असते आणि आता आम्ही आलेलो आहोत इव्हनिंगलाच, पण खूप गर्दी आहे, पण ऊन नाही आहे. 10 वर्षापूर्वी माझा असाच मिस्टरांनी हात धरला होता आणि ह्या दर्शनासाठी घेऊन आले होते 10 वर्षापूर्वी. आज परत आम्ही 10 वर्षानंतर इथं आलेले आहे. तसाच त्यांनी हात माझा घट्ट पकडलेला आहे आणि असाच आमच्या दोघांची साथ आयुष्यभर राहू दे असंच ह्या ज्योतिबाकडे प्रार्थना करते. आणि त्यानंतर सगळं आतमध्ये एंट्री केल्यानंतर असं गुलाबी गुलाबी दिसत होतं. समज फर्स्ट टाईम आला होता, त्याला माहीत नव्हतं की काय आहे. मग तो विचारतो, मग का आहे नक्की गुलाबी गुलाबी. त्याला आम्ही सगळं सांगितलं व्यवस्थित आणि त्यानंतर ही गाय एक आहे ज्याच्यातून दूध येतं म्हणतात, म्हणजे तीर्थ येतं. त्या तीर्थाचं आम्ही प्राशन केलं. आणि ह्या ना मंदिराचं थोडं काम चालू आहे, म्हणजे अजून खूप डेव्हलप होणार आहे मंदिर. खूप भाविक येत आहेत आणि खूप जोरदार काम चालू आहे. अजून मला वाटतं 1 वर्ष तरी कामासाठी लागणार, त्यामुळे असं फारसं काही फोटो वगैरे काढता आलं नाही, तर व्हिडिओ वगैरे घ्यायला अलाउड नव्हतं. पण साईड गुलाबी गुलाबी होतं. इथं बाहेर ज्योतिबाची मूर्ती होती, त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो बाहेर येण्यासाठी. कोल्हापूर, कराड, सातारा ह्या सगळ्यांचं हे जर कुळदैवत आहे. खूप लोकांचं कुळदैवत हे ज्योतिबा आहे आणि तसं आमचं पण आहे, त्यामुळे आम्ही दर्शनासाठी इथं आलेलो आहोत. स्वामी बघा हात पकडून घेत नाही, चालत चाललं. नक्की विचारत होते की कुठली गाडी घ्यायची. समर्थानं फिक्स केलं होतं की त्याला हेलिकॉप्टर घ्यायचं आहे, पण त्यानं घेतलं ते हेलिकॉप्टर आणि स्वामींसाठी ही फायर ब्रिगेडची गाडी घेतली आणि हे येलो कलरचं आहे ते स्वामींसाठी हेलिकॉप्टर घेतलं. दोघं पण जाम खुश झाले. समंदर खूपच उड्या मारायला लागला की मला गाडी घेतली म्हणून. आणि स्वामी लागा घेतली गाडी वेगळी आणि त्यात तिथूनच ते 1-2 गाड्या घेतल्या आणि तिथं स्वामी खेळायला लागला. मुलाला सांगायला लागत नाही की कोणती गाडी घे म्हणून. स्वतःच ते आजकाल सगळं चॉईस करतायत. ज्योतिबाचं छान असं दर्शन वगैरे झालं. तिथं पण खूप सारे टॉईज घेतले, खाऊ घेतला आणि तिथून आम्ही निघालो घरी येण्यासाठी. म्हणजे ज्योतिबाचा डोंगर उतरतो आहे आणि गाडीत 1-2 असं असतात की त्यांना त्या घाटाचा त्रास होतो, वॉमिटिंग वगैरे होते. तसेच आमच्या गाडीमध्ये 1-2 होते, त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. त्यामुळे आमचा प्रवास थोडा डिले झाला आणि थोडा वेळ थांबावं लागलं. नक्की पुढं काय झालं नेक्स्ट व्हिडिओ सांगते. चलो बाय.